आपण बघणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ही एक नाईस कन्सेप्ट आहे. यामध्ये काय होतं की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केला आपण की काय होणार, करंट तयार होणार. सुरुवातीला कसं व्हायचं की एखादी बॅटरी घेणार, मग आपण त्यामध्ये केमिकल भरणार आणि मग करंट तयार करणार. म्हणजे त्यावेळी जरा करंट मिळवून जरा कॉस्टीच होतं, म्हणजे आपल्याला महाग पडायचं ते. पण आता कसं होतं की आपण मॅग्नेट नुसता पुढं मागं केला, एक मॅग्नेट आणि एक कॉईल आहे. सो मॅग्नेट फक्त आपण काय केलं, मूव्ह केला, मॅग्नेट मूव्ह केलं की आपल्याला काय भेटतं, करंट भेटतं. म्हणजे करंट मिळणं इतकं इझी झालेलं आहे. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केल्यामुळं आपल्याला इलेक्ट्रिक करंट काय होतो, इंड्यूस होतो. सो ह्या बघत असताना आपण फॅरेडेचे 2 लॉ आपण बघणार आहे. फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो आज आपण फर्स्ट अँड सेकंड दोन्ही पण लॉ बघणार आहे. सो सुरुवात करू आपण फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो त्याचं स्टेटमेंट काय बघा, व्हेनेवर देर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंकिंग विथ a conductor and EMF is induced. Whenever there is a change in magnetic flux linking with a conductor and EMF म्हणजे काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज इंड्यूस्ड इन द कंडक्टर. Now if the conductor forms a closed loop, if the conductor forms a closed loop, induced current flows through it. काय लॉ आहे बघा पहिला, व्हेनेवर देर इज अ चेंज इन magnetic flux linking with a conductor and EMF is induced in the conductor. आणि काय बघा, if the conductor forms a closed loop म्हणजे एक कॉईल, closed loop म्हणजे काय, कॉईल, and induced current flows through it. कॉईल क्लोज असणं फार गरजेचं आहे. यामध्ये बघा समजा एक मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक फील्ड आहे आणि त्यामध्ये आपण काय केलं, एक कॉईल कंडक्टर ठेवला. सो कंडक्टर ठेवला आणि या ठिकाणचं जर मॅग्नेटिक फ्लक्स आपण काय केलं, चेंज केलं. सो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केल्यामुळे आपल्याला काय झालं, इंड्यूस्ड EMF भेटला, म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स भेटला. पण या ठिकाणी आपल्याला इंड्यूस्ड करंट भेटत नाही, कारण ह्या कंडक्टरची दोन्ही टोके एंड जे आहेत ते काय आहेत, ओपन आहेत. म्हणजे ओपन असल्यामुळे यातून करंट फ्लो होऊ शकत नाही, म्हणजे इंड्यूस्ड करंट आपल्याला भेटणार नाही. सो करंट भेटायची जर कंडिशन असेल तर ही दोन्ही टोके काय पाहिजेत, म्हणजे 1 आणि 2, म्हणजे दोन्ही एंड काय पाहिजेत, एकामेकाला जोडलेली असली पाहिजेत, म्हणजे कॉईल फॉर्म झाली पाहिजे. सो कॉईल फॉर्म जर केली आपण तर आपल्याला काय भेटणार, इंड्यूस्ड करंट भेटणार, अन्यथा भेटणार नाही. समजा एक कंडक्टर आहे आणि त्याची दोन्ही टोके काय केली, एकामेकाला या ठिकाणी आपण जोडली आणि ह्या ठिकाणचं जर मॅग्नेटिक फ्लक्स आपण चेंज केलं, म्हणजे ह्या कॉईलमधून जाणारं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते आपण काय केलं, चेंज केलं. तर चेंज केल्यामुळे काय होणार, ह्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला इंड्यूस्ड EMF भेटणार आणि इंड्यूस्ड EMF भेटल्यानंतर आपल्याला काय भेटणार, इंड्यूस्ड करंट भेटणार. कारण हे काय झालं, क्लोज्ड सर्किट झालं, म्हणजे सर्किट काय झालं, कंप्लीट झालं. सर्किट कंप्लीट असल्यामुळे यातून करंट फ्लो होणार. ह्या केसेसमध्ये आपल्याला EMF भेटू शकतो पण करंट भेटत नाही. ह्या केसेसमध्ये आपल्याला पहिल्यांदा EMF भेटणार, नंतर
करंट भेटणार. याचा अर्थ का की जर आपल्याला इंड्युस्ड करंट भेटायचा असेल तर काय पाहिजे, क्लोज्ड लूप पाहिजे. क्लोज्ड लूप असेल तरच आपल्याला इंड्युस्ड करंट भेटणार, अन्यथा भेटणार नाही. फक्त आपल्याला EMF भेटू शकतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स भेटू शकतो. आता इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय, हा फोर्स नाही. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मीन्स इट इज ए पोटेन्शियल, म्हणजे ह्या दोन टोकाची काय असेल तर पोटेन्शियल डिफरन्स आहे, हा काय फोर्स नाही. EMF इज सिम्पली पोटेन्शियल डिफरन्स. नाव आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. सो या ठिकाणी बघा एक कॉईल आहे. सो ही कॉईल आपण काय केलेली आहे, गॅल्व्हॅनोमीटर थ्रू कनेक्ट केलेली आहे आणि त्या ठिकाणी एक मॅग्नेट आहे ज्याच्यामध्ये N आणि S पोल आहे. या ठिकाणी हे जे दाखवलेलं आहे हे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, ज्या काय होतात नॉर्थ पोलपासून ओरिजिनेट होतात, म्हणजे इथून सुरुवात होते आणि S वरती काय होतात म्हणजे साऊथ पोलला काय होतात त्या टर्मिनेट होतात. सो ह्या ठिकाणी बघा की मॅग्नेट आपण काय केलं, मूव्ह केलं. सो मॅग्नेट मूव्ह केल्यामुळे काय होणार, ह्या कॉईल जवळ जे असलेले फ्लक्स आहे ते काय होणार, चेंज होणार. सो ते फ्लक्स चेंज झाल्यामुळे काय होणार, यातून करंट पास होणार, म्हणजे या ठिकाणी गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला डिफ्लेक्शन दाखवणार. समजा आपण काय केलं, मॅग्नेट कॉईलच्या जवळ नेलं, मॅग्नेट कॉईलच्या जवळ मूव्ह केलं तर काय होणार, या ठिकाणचं मॅग्नेटिक फ्लक्स काय होणार, इन्क्रीज होणार. सो इन्क्रीज झालं म्हणजे काय झालं, वो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं. सो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे या ठिकाणी काय होणार, करंट तयार होणार. समजा ह्या ठिकाणी मॅग्नेट आपण कॉईलपासून दूर नेलं म्हणजे काय झालं, ह्या ठिकाणच्या लाईन ऑफ फोर्सेस काय झाल्या, वो डिक्रीज झाल्या. सो डिक्रीज झाल्यामुळे काय होणार, या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं. सो मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे ह्या ठिकाणी काय झालं, करंट इंड्युसेस झाला आणि गॅल्व्हॅनोमीटर काय झालं, डिफ्लेक्शन दाखवलं. आता ह्या ठिकाणी अशी परिस्थिती आली की आपण मॅग्नेट पण मूव्ह केलं नाही, म्हणजे मॅग्नेट आहे त्या ठिकाणी ठेवलं तर काय आलं, या ठिकाणचं मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे हे कॉन्स्टंट राहिलं, चेंज झालेलं नाही. सो ह्या कंडिशनला मॅग्नेटिक फ्लक्स काय झालं, कॉन्स्टंट राहिलं तर ह्यातून काय होणार नाही, करंट पास होणार नाही. कारण या ठिकाणी बघा आपला फर्स्ट लॉ काय सांगतो, व्हेनेवर देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंकिंग विथ ए कंडक्टर, म्हणजे ज्या वेळी मॅग्नेटिक फ्लक्स या कंडक्टरशी लिंक असलेलं चेंज होईल त्यावेळीच फक्त EMF इंड्युस्ड होणार आहे कंडक्टरमध्ये, अन्यथा होणार नाही. म्हणजे ज्या वेळी चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असेल त्यावेळी आपल्याला इंड्युस्ड EMF भेटणार आणि जर त्या ठिकाणी जर क्लोज्ड लूप असेल तरच आपल्याला इंड्युस्ड करंट भेटणार, नाही तर भेटणार नाही. समजलं का. मग ते मॅग्नेटिक फ्लक्स किती असतो, समजा या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स जास्त आहे म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड एकदम जास्त आहे पण ते चेंज होत नाही. मॅग्नेटिक फ्लक्स कितीही जास्त असलं आणि ते जर चेंज होत नसेल तर या ठिकाणी आपल्याला इंड्युस्ड EMF अँड इंड्युस्ड करंट भेटणार नाही. तर पहिली अट अशी आहे की मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झालं पाहिजे, ते कमी जरी असलं तरी ते चेंज झालं तर त्यामध्ये आपल्याला करंट भेटणार. समजलं का. म्हणजे पहिली कंडिशन अँड लास्ट कंडिशन काय झाली, मॅग्नेटिक फ्लक्स लिंकिंग विथ ए कंडक्टर चेंज झालं पाहिजे, अन्यथा आपल्याला या ठिकाणी EMF भेटणार नाही. सो दुसरं स्टेटमेंट असं आहे, याचं दुसरं स्टेटमेंट असं आहे, व्हेनेवर देअर इज ए relative motion between a coil and magnet and EMF is induced in coil.
जी कॉईल काय आहे, कंडक्टिंग आहे. इफ इट इज ए क्लोज्ड सर्किट and induced current flows through it and induced EMF lasts as long as the change in flux is taking place. म्हणजे whenever there is a relative motion between coil and magnet and EMF is induced in coil, if it is a closed circuit and induced current flows through it and induced EMF lasts as long as the change in flux is taking place. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, ही कॉईल आहे आणि हे मॅग्नेट आहे. सो मॅग्नेटची मोशन आणि कॉईलची रिलेटिव्ह मोशन म्हणजे ह्या दोन्हींची एकामेकाबरोबरची मोशन ही काय पाहिजे या ठिकाणी कन्सिडर करण्यात आलेली आहे. समजा ही कॉईल या डायरेक्शनला 4 मीटर पर सेकंद जात आहे आणि ही कॉईल हे मॅग्नेट त्याच डायरेक्शनला 4 मीटर पर सेकंद जात असेल तर दोन्ही एकामेकाबरोबर काय आहेत, कॉन्स्टंट आहेत, म्हणजे स्थिर आहेत एकामेका. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स का होणार नाही, चेंज होणार नाही. म्हणजे या ठिकाणी EMF इंड्युसेस होणार नाही आणि इंड्युस्ड करंट सुद्धा आपल्याला भेटणार नाही. समजा ह्या डायरेक्शनला 2 मीटर पर सेकंद जात आहे, 2 मीटर पर सेकंद आणि हा 4 मीटर पर सेकंद जात आहे. सो रिलेटिव्ह मोशन काय होणार, चेंज होणार. रिलेटिव्ह मोशन काय होणार, चेंज होणार. सो रिलेटिव्ह मोशन मध्ये ह्याचे काय या ठिकाणी भेटणार आपल्याला, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स भेटणार. का, कारण ह्या ठिकाणी बघा, जर 4 मीटर पर सेकंद आणि ही 2 मीटर पर सेकंद जात असेल तर मॅग्नेट काय होणार, जवळ जाणार. जवळ गेल्यामुळे ह्या ठिकाणी काय होणार, मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार. मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे या ठिकाणी काय भेटणार आपल्याला, EMF भेटणार किंवा इंड्युस्ड करंट भेटणार. पण समजा या ठिकाणी आता हे मॅग्नेट आहे, हे 2 मीटर पर सेकंद ह्या डायरेक्शनला जात आहे आणि हे 1 मीटर पर सेकंद जात आहे. समजा असं कन्सिडर करू. सो ह्यामध्ये रिलेटिव्ह मोशनमध्ये या ठिकाणचं जे काय आहे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे नंबर ऑफ लाईन का होणार, डिक्रीज होत जाणार. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स का होणार, चेंज होत जाणार. सो चेंज होत गेल्यामुळे आपल्याला या ठिकाणी EMF भेटणार आणि इंड्युस्ड करंट भेटणार. जर दोन्ही एकामेकाला जर स्थिर असतील म्हणजे रिलेटिव्ह मोशन 0 असेल, रिलेटिव्ह मोशन काय असणार आहे, कॉन्स्टंट असेल. 0 इन द कॉन्स्टंट म्हणजे दोन्ही एकामेकाबरोबर कॉन्स्टंट असतील, हे असेच जात असतील सेम, तर या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स ह्या ठिकाणचं काय असणार आहे, कॉन्स्टंट राहणार. म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स काय झालं, 0 झालं. सो 0 असल्यामुळे काय होणार, EMF इंड्युसेस होणार नाही आणि परत आपल्याला करंट पण भेटणार नाही. सो रिलेटिव्ह मोशन असेल तरच आपल्याला काय भेटणार, EMF भेटणार, नाही तर EMF भेटणार नाही. आणि EMF जर भेटला नाही म्हणजे ही कॉईल जर क्लोज असेल तर आपल्याला करंट भेटणार नाही. समजलं. सो या ठिकाणी महत्त्वाचं काय आहे, ऑलवेज देअर विल बी अ रिलेटिव्ह मोशन पाहिजे, नसेल तर EMF भेटणार नाही. समजलं. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स ह्या कॉईलशी लिंक असलेला काय पाहिजे, चेंज झाला पाहिजे. समजा आपण मॅग्नेट कॉन्स्टंट ठेवलं एकाच ठिकाणी आणि कॉईल जर मूव्ह केली तरी सुद्धा काय होणार, ह्या ठिकाणचा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार. किंवा कॉईल कॉन्स्टंट ठेवली म्हणजे एकाच ठिकाणी ठेवली आणि मॅग्नेट आपण मूव्ह केला तरीही या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होणार. आणि दोन्ही केसमध्ये म्हणजे कॉईल पण आपण मूव्ह केली आणि मॅग्नेट पण मूव्ह केला तरी आपल्याला इथं मॅग्नेटिक फ्लक्स लिंक होणार, चेंज होणार
आणि ते चेंज झालं की आपल्याला EMF भेटणार आणि परत आपल्याला काय भेटणार, इंड्युस्ड करंट भेटणार. पण दोन्ही एकामेकाला जर स्थिर राहिलं म्हणजे मोशनमध्ये आहेत पण दोन्ही एका स्पीडनं किंवा एका व्हेलॉसिटीनं जर मूव्ह होत असतील तर यामध्ये काय होणार, रिलेटिव्ह मोशन यांच्यामध्ये 0 असणार आहे. तर या ठिकाणी जो लिंक होणार म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते चेंज होणार नाही आणि चेंज न झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काय भेटणार नाही, EMF भेटणार नाही किंवा आपल्याला इंड्युस्ड करंट भेटणार नाही. सो रिलेटिव्ह मोशन असणं फार गरजेचं आहे. रिलेटिव्ह मोशन का ठेवायचे आहे, कारण आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स लिंकिंग विथ दिस लूप चेंज करायचं आहे म्हणून. सो यानंतर आपण बघणार आहे फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर आपण बघणार आहे फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा लॉ फार गरजेचा आहे. का गरजेचा आहे की किती प्रमाणात EMF तयार होतो म्हणजे इंड्युस्ड होतो हे आपण या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. सो तो काय सांगतोय बघा, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF is directly proportional to rate of change of magnetic flux linking with the coil. काय म्हणतोय तो, द मॅग्निट्यूड ऑफ induced EMF electromotive force is directly proportional to rate of change of magnetic flux. आणि ते कसं दाखवलं जातं बघा, मॅथमॅटिकली इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा फाय अपॉन डेल्टा टी असं दाखवलं जातं. सो यावरून आपण ओव्हर पिरियड आणि फॉर ए पर्टिक्युलर टाइम काय बघणार आहे, EMF बघणार आहे. सो त्या ॲव्हरेज ओव्हर पिरियड म्हणजे ॲव्हरेज इक्वल टू कसं दिलं जातं, मॅग्निट्यूड डेल्टा फाय अपॉन डेल्टा टी असं दिलं जातं. आणि इन्स्टंटेनियस म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर टायमिंगसाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर टाईमसाठी. सो इन्स्टंटेनियस म्हणतो आपण, इन्स्टंटेनियस इक्वल टू मॉड्युलस ऑफ डी फाय अपॉन डी टी असं दिलं जातं. म्हणजे काय, मॉड्युलस ऑफ चेंज इन फ्लक्स अपॉन चेंज इन टाईम हे बघितलं जातं. समजा एखादी कॉईल आहे ज्याचा रेजिस्टन्स किती R आहे आणि त्यामध्ये करंट किती इंड्यूस झाला आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कसं करणार हो, तर ते या फॉर्म्युलानुसार I इक्वल टू काय असतं, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन R असतं. सिम्पली इकडं EMF इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स हे काय आहे, पोटेन्शियल डिफरन्सच आहे. सो समजा इफ रेजिस्टन्स ऑफ कॉईल R ohm, resistance of coil is R ohm, then induced current is कसा दिला तो, I average इक्वल टू E average अपॉन R. आणि E average ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला किती, मॉड्युलस ऑफ डेल फाय अपॉन डेल टी इंटू 1/R. आणि I इंस्टंटेनियस काढायचं असेल तर I इंस्टंटेनियस इक्वल टू E इंस्टंटेनियस अपॉन R. सो काय येणार, मॉड्युलस ऑफ डी फाय बाय डी टी इंटू 1/R. सो ह्यावरून आपण एक एक्झाम्पल सोडू शकतो हा फॉर्म्युला वापरून. सो एक्झाम्पल असं आहे, एक्झाम्पल इफ दी फाय इक्वल टू 4t क्यूब प्लस 5t प्लस 3 फाइंड द इंड्युस्ड EMF थ्रू द कॉईल ॲट t इक्वल टू 2 सेकंड. सो ई कसं दिलं जातं, ईचं मॅग्निट्यूड कसं दिलं जातं, ई इक्वल टू मॉड्युलस ऑफ डी फाय अपॉन डी टी. जे निगेटिव्ह जरी आलं तरी आपण याला काय करायचं, ते पॉझिटिव्ह घ्यायचं आहे.
सो या ठिकाणी बघा फायची किंमत आता आपण डी फाय बाय डी टी सोडवू अगोदर. डी फाय बाय डी टी म्हणजे डी अपॉन डी टी ऑफ फायची किंमत दिलेली आहे 4t³ प्लस 5t प्लस 3. आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n. सो कसं दिलं जातं n इंटू x⁻n-1 असं दिलं जातं. आता ह्या ठिकाणी बघा 4 कॉन्स्टंट, यामध्ये टीचं बघा t³ आहे म्हणजे काय येणार n म्हणजे 3 इंटू t⁻⁻ किती येणार n-1 म्हणजे 3-1 किती येणार 2 येणार प्लस 5. या ठिकाणी बघा इथं 1 असतं. सो इंटू 1 t⁻1 - 1 म्हणजे t⁻0 म्हणजे 1. सो या ठिकाणी गुणुले 1 प्लस कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 0 असतं. सो हे किती आलं 4 इंटू 3 किती 12 t² प्लस 5. सो या ठिकाणी बघा डी फाय बाय डी टी किती मिळालं. या ठिकाणी आता आपण टीची व्हॅल्यू 2 पुट करू. सो 2चा वर्ग 4 म्हणजे 12 गुणुले 4 अधिक 5 म्हणजे किती 12 चौक 48 53. सो डी फाय बाय डी टी ची व्हॅल्यू किती मिळाली 53 व्होल्ट्स मिळाली म्हणजे बरोबर ई. म्हणजे काय जर इफ फाय इक्वल टू 4t³ प्लस 5t असेल प्लस 3 आणि t इक्वल टू 2 सेकंद असेल म्हणजे ॲट अ टाइम t इक्वल टू 2 सेकंद असेल तर आपल्याला मिळणारा EMF किती असणार आहे 53 व्होल्ट इतका असणार आहे. सो आज आपण फॅरेडेज फर्स्ट अँड सेकंड लॉ बघितलं. फॅरेडेज फर्स्ट लॉ का सांगतो की whenever there is a change in magnetic flux linking with a conductor and EMF is induced in the conductor, and if the conductor is closed loop then induced current flows through it. हा झाला पहिला लॉ झाला. आणि त्यानंतर दुसरा लॉ का सांगतोय the magnitude of induced EMF is directly proportional to rate of change of magnetic flux linking with coil. सो आपण आज 2 लॉ बघितले आणि एक एक्झाम्पल बघितलेले आहे. सो या ठिकाणी आपण थांबू.